श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज खूप छान भन्नाट असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. म्हणजेच खूप सुंदर उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कधी करावा तर आता शक्यतो 2026 म्हणजे एक 5-6 दिवसांनीच करा. आधी केलात तरी काही हरकत नाही, कारण हा काही 2026चा असा नाही, कधीही करण्यासाठी उपाय आहे. ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची कमी होते किंवा बघा सगळं काही छान चालू असतं पण लक्ष्मी बंधन ज्याला आपण म्हणतो की तुमचं अगदी सुरळीत चालू होतं, तुम्हाला छान पैसे येत होते, व्यवसाय चांगला चालू होता, घरात तुम्ही पती पत्नी दोघं कमवत होतात आणि अचानक नजर लागते. ज्या ज्या नजरेला लक्ष्मी बंधन म्हणतात, जी मुख्यतः करून आपल्या पैशाला, आपल्या कमाईला लागलेली नजर असते. आणि ही काही केल्या लवकर निघत नाही. आपल्याला कळत नाही की आपण एक कर्ज काढण्यासाठी दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज, असं करत करत एका मोठ्या कर्जामध्ये आपण कधी फसतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि अशा वेळेस मग आपण विनाकारण असे लोक असतात जे पुन्हा आपल्या अंगावर आधीच कर्ज असतं आणि त्यात आपल्याला आपल्याकडून पैसे घेऊन उपाय देतात. म्हणजे असं नाही की 1000-500 रुपये, तर लाखोनं पैसे घेतात की तुमच्यावर खूप मोठी काळी जादू झाली आहे किंवा तुमच्यावर लक्ष्मी बंधन झालेलं आहे आणि आता तुम्हाला ह्यातनं फक्त मी सोडवू शकतो. असे अनेक लोक या जगामध्ये आहेत. अनेक ठिकाणी तर मुक्या प्राण्यांचे बळी घेऊन सुद्धा असे दावे केले जातात की तुमचा हा प्रॉब्लेम आता मिटला, तुम्ही निश्चिंत व्हा. आणि या सगळ्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, कारण आपल्या लाल किताब या ग्रंथामध्ये असे अनेक उपाय आहेत जे तुम्ही जर केलेत तर तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज लागणार नाही. मात्र लाल किताब मधले उपाय, तुम्ही लाल किताब घेतलं आणि त्यामध्ये सरळ उपाय दिले आहेत असं आहे का? तर नाही. त्यामध्ये सगळे उपाय आपल्याला असे कोड भाषेत सांगितलेले आहेत, जे आपल्याला ज्यांना ऍस्ट्रॉलॉजी थोडीफार जरी कळत असेल, बेसिक गोष्टी, तर त्यांना ती लक्षात येतात उपाय. तर त्यातलाच एक अगदी म्हणजे आपण म्हणतो ना, खजिन्यातनं एखादा दागिना काढावा, असा एक उपाय तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे. तो आहे लाल किताब मधला. जे आपण खूप शक्यतो लाल किताबचे उपाय ना हिंदी व्हिडिओमध्ये किंवा हिंदी रील मधून आपण बघतो. अशाच एका ह्याच्यातून मी पाहिला आणि त्यानंतर मला तो उपाय म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी केला. थोडासा चांगला वाटला. थोडासा म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी मला तेव्हा 2-3 गोष्टीत मार्ग सापडत नव्हता आणि त्यातनं मला मार्ग सापडला. आणि त्या गुरुमांचाच हा उपाय आहे. मी उगाच खोटं सांगणार नाही मनानी की हा मी सांगते, नाही, तरी तो गुरुमांचा उपाय आहे. ज्यांना तुम्हाला माहिती आहे, मी 2-3 लोकांनाच फॉलो करते आणि त्यांच्यातलाच एक उपाय आहे, पण बऱ्याच जणांपर्यंत पोहोचला पण नसेल आणि फायदा आहे ऍक्च्युली, त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. लक्ष्मी बंधन कोणत्याही प्रकारचं झालं असेल तुमच्याकडे, की तुमच्या घरातल्याच कोणाची नजर लागली असेल किंवा तुम्हाला माहित पण नसेल की या व्यक्तीची नजर लागली आहे, तुम्ही आपले निश्चिंत आहात की जाऊ दे, आत्ता व्यवसायच कमी असेल, होईल पुढच्या महिन्यात, पण होत काही नाहीये. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते. शक्यतो उपाय करताना बघा, चांगला वार, चांगला दिवस बघा. म्हणजे गुरुवार असेल, शुक्रवार असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या, शनिवार, या दिवशी हा उपाय शक्यतो करू नका. म्हणजे शक्यतो म्हणण्यापेक्षा करूच नका हे उपाय. ते दिवस वाईट नाही आहेत, पण हे उपाय लागू करण्यासाठी हे दिवस बाकीचे जास्त चांगले आहेत. काय करायचं आहे? सगळ्यात आधी एखादा तुम्हाला यासाठी गोशाळा ज्याला म्हणतो, गोठा ज्याला म्हणतो गाईंचा, तो लागणार आहे. ह्याला कुठलाही ऑप्शन नाही की ताई ह्याच्या ऐवजी ते चालेल का वगैरे, नाही. तर अगदी प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला गोशाळाच लागणार आहे. आणि तिथे जी देशी गाय असते, पांढरी देशी, काळी पांढरी, साधी देशी गाय, जर्सी गाय नाही, आणि ती ही असती ना, त्याला काय म्हणतात, गिरी गाय, ती सुद्धा चालेल. तर त्या गाईच्या पायांखालची माती तुम्हाला घ्यायची. आता तुम्ही म्हणाल ताई माती आणायला गेलो तर लाथा घालतील गाई, गोमाता कधी कधी चिडते. तर त्यांच्या मालकांना म्हणजे तिथं तुम्ही वाटलं तर चाऱ्याची एक पेंडी न्या, कारण असंच कुणाकडनं काही आणू नये. त्यामुळं डाळ गुळ न्या किंवा चाऱ्याची पेंडी न्या आणि तिथे त्यांना सांगा की ती जराशी गाय आत्ता उभी होती तिथून हलवा
आम्हाला तिथली माती घ्यायची किंवा तुम्ही द्या, काही हरकत नाही. 4 पायांखालची 2 पायांखालची तुम्हाला माती, धूळ जी म्हणतो ना, माती प्रॉपर ती तुम्हाला आणायची आहे. असं नाही की तुम्ही गोठ्यात गेलाय, तिथं काहीच नव्हतं ताई मग आम्ही गोठ्यातली आणली, नाही. तुम्हाला थोडी वाट बघावी लागली तरी चालेल, मात्र जेव्हा माती आणाल तेव्हा गोशाळेतल्या गाईच्या पायाखालची अगदी एवढूशी कणभर मिळाली, बास, आपलं काम झालं. पण तीच पाहिजे, गाईच्याच पायांखालची. का तर गाईचा ना, तुम्हाला माहिती आहे की अगदी शेण, तूप, दूध सगळं आपल्याला गाईपासून काही मिळत नाही असं नाही. गाय म्हणजे आपली दुसरी आईच म्हटले जाते. आणि गाईच्या पोटामध्ये आपण लहानपणापासून ऐकून आलोय की 33 कोटी देवी देवता गायीमध्ये स्वतः वास करतात. म्हणजेच गाय आपल्यासाठी, हिंदू धर्मासाठी देवता आहे. आता ही आणल्यानंतर काय करायचंय ते सांगते. घरी आणा. हे आणताना तुम्हाला पिरियड किंवा सुतक नको आहे. भर रात्री वगैरे जाऊन आणायची नाही. रात्री आणली तर उपाय दुसऱ्या दिवशी करायचा. आणताना सकाळी सकाळी जाऊन आणायची. त्यानंतर 3 कमळगट्ट्याचे मणी एका छोट्या ताटलीमध्ये घ्या, पितळेच्या किंवा तांब्याच्या. 3 कमळगट्ट्याचे मणी, 3 कवड्या आणि 3 गोमती चक्र, केशराच्या 1-2 काड्या आणि कापूर आणि एक पिवळी पोटली किंवा पिवळं कापड छोटंसं, एवढं सगळं तुम्हाला घ्यायचं आहे. सगळ्यात आधी या पोटलीमध्ये ती जी धूळ आणली, माती आणली आपण, ती घालायची. कमळगट्ट्याचे मणी, गोमती चक्र, कवड्या, कापूर आणि केशर हे घालून त्याची एक चांगली गाठ बांधायची. लक्ष्मीच्या चरणांपाशी ठेवायची आणि लक्ष्मीचा महामंत्र म्हणायचा. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमः. यातला कोणताही किंवा श्रीम हा जरी मंत्र म्हटला तरीही चालेल. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा सुद्धा चालेल. किंवा कमलात्मक मंत्र ओम ह्रीम श्रीम ह्रीम कमले कमलालय श्रीम ह्रीम श्रीम ह्रीम ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल. किती वेळा करायचा? तुपाचा दिवा लावायचा, धूप लावायचा, तिथं ती पोटली ठेवायची, आपलं मन लागेल तोपर्यंत ठेवायचा. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की ज्या काही चुका झाल्या असतील, जी काही नजर लागली असेल ती पूर्णपणे नाहीशी होऊ दे आणि माझ्या घरामध्ये स्थिर स्थायी तू वास कर. आणि ही पोटली उचलून आपल्याला घराच्या तिजोरीत ठेवायची. आता इथंही प्रश्न येतो, आमच्याकडे तिजोरी नाही. तर ताई, दादा, मैत्रिणी, मित्र सगळ्यांना विनवणी करते की जसं आपल्याला राहायला घर आहे, मी तुम्हाला समजून सांगते की तसंच देवघर असावं. आणि त्याच पद्धतीने नवीन वर्षाला तरी नाही तुम्हाला अख्खं कपाट जमते, एक तिजोरी आणा. अगदी गोदरेजच्या मिळतात, वेगवेगळ्या मिळतात. एक तिजोरी घरात नक्की आणा. ती कशी ठेवायची नवीन वर्षात ह्याचा पण व्हिडिओ मी करणार आहे. आणि ही जी पोटली आहे ती तिजोरीत ठेवा. तिजोरी स्वच्छ असली पाहिजे. तिजोरीमध्ये थोडे पैसे, कुबेर मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, लाल वस्त्र आणि धूप. धूप म्हणजे लावलेलं नाही, सुगंधित धूप आणि अत्तर एवढं त्याच्यात असलं पाहिजे. आणि त्यात ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. तुम्ही बघाल फक्त 3 दिवसाच्या आत तुम्हाला कळेल की तुमचं लक्ष्मी बंधन खोललेलं आहे आणि तुम्हाला पैशाची भरभराट पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. हे किती दिवस ठेवायचं? कायमचं ठेवा. जोपर्यंत तुम्हाला जाणवत आहे की माझ्यावर आता दुसरा कुणाचा असर होत नाही तोपर्यंत ठेवा. पुन्हा तसं काही जाणवलं तर ते सगळं सामान काढा बाहेर आणि नवीन सामान त्यामध्ये भरा. ते सामान पाण्यामध्ये विसर्जन करा आणि दुसरं सामान आणून ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला हा महा उपाय 2026चा म्हणा, कधीचाही म्हणा, तर हा तुम्हाला उपाय करायचा आहे. आता यामध्ये ठेवण्यासाठीचे जे सामान आहे, माता लक्ष्मीची मूर्ती पाहिजे असेल आपल्याकडे आहे, कुबेर मूर्ती पाहिजे असेल आपल्याकडे आहे, धूप आहे, कापूर आहे ओरिजिनल, हे सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळेल. बाकीचं जे सामान आहे आणि गोमती चक्र, कवड्या तर सहज उपलब्ध होतात. त्या मी करून देऊ शकत होते पोटल्या, पण ते काम आपल्यालाच करायचं आहे. कारण त्याशिवाय तुम्ही तुमच्यासाठी जे गोष्टी करतात त्या जास्त पॉवरफुल होतात. त्याच पद्धतीनं अजून एकदा जाता जाता सांगते की 2026 साठी लक्ष्मी कुंचन बुकिंग चालू आहे. त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा. आपल्याला सगळ्यांना एकत्र सेवा करायची आहे. ज्यांना ज्यांना ब्रेसलेट हवे आहेत त्यांनीही लवकरात लवकर बुकिंग करा. 2026 चे राशी ब्रेसलेट आणि पायराइड मनी मॅग्नेट फिरोजा ब्रेसलेट तयार आहेत. श्री स्वामी समर्थ.